या सगळ्यावर आपण बोलूच. आता जसं कुशलजी म्हणाले की अभिषेक त्यांचं काम आणि जे आम्हाला तुमच्या भूमिकेतून देखील पाहायला मिळते त्याबद्दल काय सांगाल? कारण की अभिनय भूमिका साकारणं त्याचा अभ्यास त्याच्या व्यतिरिक्त कलाकाराला तो मेकअप ते वेशभूषा हे सगळं कॅरी करून ते सगळं करायचं असतं. तर ह्या सिनेमासाठी तो प्रवास कसा होता? रंगभूषा किंवा वेशभूषा, कारण हे कम्प्लीट वेगळा लुक आहे आपला. खरं तर चांगला प्रवास होता तो. एक स्वतःलाच वेगळ्या रूपात बघायची एक संधी मिळाली मला स्वतःलाच, जी नॉर्मली आपण करून बघणार नाही कधी, की मी आता टक्कल करून दाढी मिशा काढून फिरतो असं म्हटलं तर लोक मारतील ना धरून आपल्याला. तर चित्रपट ही एक आपल्याला संधी देतं या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करायला. आणि खरंच अभिषेकचे मनापासून धन्यवाद देतो त्याला मी, कारण दररोज माझ्या बरोबरच 2-2.5 तास दररोज मेकअपला एक आर्टिस्टला घेऊन तो ज्या पद्धतीने कष्ट करत होता ते फारच कौतुकास्पद आहे. आणि आमचा साऊंड रेकॉर्डिंग जो योगेश आहे त्याचंही कौतुक आहे. बेअर बॉडी आम्ही होतं, कुठं माईक लावायचं इथपासून सगळ्यात मोठा प्रश्न त्याला असायचा की यांना कुठं लेपल लावायचं, आणि तो वेगवेगळ्या जागा शोधून काढायचा कुठे 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 लावायचं. आणि मजा आली काम करताना. ट्रेलर आणि टीजरही छान वाटतो आहे. बघूयात चित्रपटही आवडेल सगळ्यांना अशी खात्री वाटते. नक्कीच नक्कीच. ट्रेलर पाहून तर ही खात्री आणखी वाढलेली आहे. मी आता संदीप सरांकडे वळते. सर, आपल्यासाठी आता परत आम्ही एक वेगळी भूमिका, पण मला जितकं माहिती तितकं ही भूमिका आहे कनेक्टेड आहे, त्यामुळे या घबाडकुंडमधून काय दिल्या आम्हाला देणार आहे किंवा काय आम्ही पाहणार आहोत? सगळ्यांना नमस्कार, रामराम. प्रीतम बरोबरचा हा जो प्रवास आहे तो डिशक्यापासून माझा सुरू झाला ॲज अ ॲक्टर म्हणून. त्याच्याबरोबर डिरेक्टर म्हणजे माझी तिसरी फिल्म आहे. याआधी आल्याड पल्याडमध्ये हा दिल्या होता आणि तो प्रेक्षकांना भावला, म्हणून कदाचित त्यांनी या दिल्याभोवतीची ही जी घबाडकुंड नावाची गोष्ट आहे ती लिहिली. लिखाणाच्या प्रोसेसपासूनच मी, संजय नवगिरे सर, रसिक सर, प्रीतम, आम्ही सगळे इन्व्हॉल्व होतो. मला ह्या सिनेमाकडून अशा अपेक्षा आहेत किंवा हे बघून असं वाटतं त्याची प्रोसेस बघून की काही काही वर्षांनी जशी पिढी बदलते तसाच सिनेमासुद्धा त्याबर हुकूम बदलत जातो. की 10 वर्षापूर्वी चे जे सिनेमे घेतले तर ते सुद्धा टेक्निकली वेगळे विषय घेऊन टेक्निकली साऊंड फिल्म आल्या. तर मला असं वाटतं की ही फिल्म वेगळा ट्रेंड सेटर करेल अशी मला खात्री आहे मराठीमध्ये. त्याचं कारण असं आहे की महेश बांगरकर तर मला कधीतरी असं वाटतं की मराठी सिनेमा या सिनेमातून टाकून परत एकदा कारण याच्या टेक्निकल टीमसोबत कलर तर त्या प्रोसेसमध्ये मी जेव्हा इन्व्हॉल्व झालो तेव्हा मला असं वाटतं की पहिल्या रोलमध्ये ही टेक्निकल टीम असेल आणि कॉस्ट्युम टेम्पल आणि त्यांच्यामुळे सिनेमा सजतो. फक्त नट हा पडद्यावर दिसत असलेला या नाटाचा सिनेमा असं म्हणतो. पण घबाडकुंड एक असं प्रेझेंट होत आहे की बऱ्याचदा मराठी मेंटॅलिटी थोडीशी असू शकते की मराठी सिनेमा बघून त्याचं ग्रँडर होत असेल किंवा काही असेल तो सिनेमा पोहोचत नसेल. तर लोकांची मेंटॅलिटी अशी असते की आपण टी व्हीवर आल्यावर बघूया किंवा मोबाईलवर बघूया. मुळात प्रीतम आणि रसिक सरांनी सिनेमाच असा बनवलाय की त्याचं टीजर ट्रेलर बघून लोकांची पहिली रिॲक्शन अरे काय आहे ह्याच्यापेक्षा पहिली रिॲक्शन जी येते ती अशी येते की अरे आम्हाला हा सिनेमा थिएटरमध्ये बघायचा. सो हे म्हणणं यासाठीची जी मेहनत आहे या सगळ्या संपूर्ण टीमची आहे. आणि टेक्निकल टीमला सुद्धा नाटकांना सुद्धा त्रास होता. शिवापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, परंतु तिकडे तक्रार देऊन घेतली नाही कलाकाराची युनियन नसल्यामुळे. पण अतिशय पण आता याच्यासाठी केला होता. आणि तुम्ही केलेला हा अट्टाहास सगळ्या प्रेक्षकांपर्यंत या माध्यमांच्या मार्फत नक्कीच पोहोचणार आहे. आणि आता संगीत सरांनी जे सांगितलं खरंच खूप महत्त्वाचं आहे की ही सगळी खरे हिरो असतात सिनेमाचे. आणि डेफिनेटली ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की 19 तारखेला आपण जाऊनच
की हा एक मराठीतला सिनेमा जो सगळ्या भाषेमध्ये पोहोचणार आहे. नमस्कार. प्रीतमनी मला पहिलेच सांगितलं होतं की दादा हे कॅरेक्टर असणार आहे. मी ते कॅरेक्टर बघितलं, मला ते कॅरेक्टर पचनी पडत नव्हतं. मी त्याला म्हटलं नाही प्रीतम, मी नाही करू शकत आहे. आणि तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड. समजा मी ते कॅरेक्टर केलं असतं तर अल्ल्याड पल्ल्याड म्हणजे माझ्या सुद्धा भाग्यामध्ये असतं, पण हे भाग्य आमच्या दिल्याला, आमच्या संदीपला मिळालं. पण हे भाग्य खूप मोठं असतं. परत काही दिवसानंतर मला प्रीतमनी फोन केला आणि म्हणाला की दादा एक कॅरेक्टर मी तुला बघूनच डोळ्यासमोर ठेवूनच लिहित आहे, आणि ते कॅरेक्टर म्हणजे खंगरी, चित्रपट गवाडकुंड. प्रत्येक जे काही इनपुट्स असतात, आउटपुट्स असतात, ते मी प्रत्येक वेळी प्रीतमशी माझी चर्चा होत असते, तुम्हाला पाठवत असतो. मी त्याला परवा म्हटलं होतं की अरे ट्रेलर मला प्लीज पाठव बघायचंय. त्या माणसाने मला पाठवलं नाही ते ट्रेलर. तो म्हणाला नाही दादा बस आपण त्याच दिवशी बघूया. आणि प्रीतम खरं सांगतो, जाहीर सांगतो, एक नंबर ट्रेलर आहे, जबरदस्त, अमेझिंग अमेझिंग. प्रत्येक आर्टिस्टच्या मनात एक धाकधूक असते की आपण काय केलेलं आहे, कसं ते किमुलेट असेल, कसं ते एकत्रपणे आपण म्हणजे जे काही जी भेळ असते तुझ्यामध्ये ती कशी असेल, तिखट असेल, आंबट असेल, गोड असेल काय. पण खरं सांगतो प्रत्येक चव ह्याच्यामध्ये ना एवढी अशी वेगवेगळी आणि परफेक्ट प्रमाणात टाकलेली असतो प्रीतम. सो मला खूप खूप बरं वाटतं की मी एका चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे. नेहमी मी चांगल्याच डिरेक्टरच्या हातात असतो. आणि तू म्हणतात ना की ती वारी होत असते, ती वारी प्रीतम तू चकवली नाहीयेस. सो मी सुद्धा एक चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. मराठी युनिव्हर्स आपण घबाडकुंड पासून सुरुवात करतोय आणि खरंच त्याचा सुद्धा मी एक भाग असल्याचा तर अभिमान आहेच. आणि नवीन नवीन पायंडे आपण टाकत असतो. मराठी पाऊल पुढेच पडत असते, त्याच्यापैकी हे पाऊल आहे. कारण हा चित्रपट मराठीमध्ये पूर्ण भारतभर तर किंवा 7 देशांमध्ये तर रिलीज होतोय, पण हा बाकी भाषांमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे. हे अजून एक मराठी पाऊल पुढे असणार आहे. आणि एवढं सांगतो की आपण मराठी लोक ज्यांनी चित्रपटाचा पायंडा घातलेला आहे ती लोक काय करू शकतात, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घबाडकुंड असणार आहे. बस काही शब्द सुचत नाहीत, एवढं मस्त ट्रेलर झालेलं आहे. प्रीतम आय लव्ह यू सो मच. मी सगळ्यांना सांगतो की आय लव्ह यू सो मच यार. खूप छान, प्रत्येकाने खूप छान काम केलंय. बस पुढच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करीन की ह्यांच्या एवढं तरी माझं चांगलं काम व्हायला पाहिजे. थँक्यू रसिक सर. थँक्यू सो मला मच. एक सांगावं वाटतं की अभिषेकचं एक काम, अभिषेक आमचा मेकअप आर्टिस्ट, त्याचं एक काम मी तुला मदत केलेली आहे कमी करायला. माझा जो मेकअप आहे तो आमच्या धनुनी केलेला आहे, धनंजय सागवेकर. त्याने जो अगदी देवकी देव महादेव तिथपासून माझा मेकअप करत आलेला आहे. अगदी जय मल्हार मध्ये सुद्धा तो आम्हा तिघांनी मेकअप करायचा. इव्हन गबाडकुंड मध्ये सुद्धा जो काही माझा नथ वगैरे जे काय आहे तो सगळा मेकअप धनुनी केलेला आहे. धनु थँक्स अ लॉट भावा. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि आशा करते की हे सगळं असोसिएशन आम्हाला परत पाहायला देखील मिळेल. प्रीतम सर आपल्याकडे ही आशा व्यक्त करते की हे सगळे कलाकार आम्हाला परत पाहायला मिळत. आणि पुढील कलाकार संदीप सर. माझा ड्रायव्हर सुद्धा धनू आहे, त्यांनी मला सेट पर्यंत नेलं, त्याबद्दल थँक्यू. माझा पण ड्रायव्हर आहे. माझ्या गाडीचं पेट्रोल, त्याची चाकं आणि निखिल, मी सगळ्यांचे आभार मानतो. पण समजा त्याचबरोबर माझा मेकअप तर अभिषेकनेच केला, पण तो माझा मीच काढला. त्यामुळे मी माझे स्वतःचे पण आभार मानतो. मला मेकअपच नव्हता, त्यामुळे ही अभिषेकचे आभार नाही मानत. पण याचा मेकअप धनूने केल्याबद्दल धनू तुझे आभार मनापासून सांग देवा. कारण एक आहे की आपल्या रंगभूमीवर किंवा आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये प्रत्येक जण खूप महत्वाचा आहे. आजपर्यंत कधीच स्पॉट हा शब्द माझ्या तोंडून कधीच आला नाहीये. त्या व्यक्तीला त्याच्या आई वडिलांनी जे प्रेमाने नाव दिलेलं आहे त्याच नावाने मी त्याला हाक मारलेली आहे. त्यामुळे समजा एक दिवस जरी आमचा धनु नसता तरी कदाचित शूट थांबलं असतं प्रीतम. सो धनु, सगळ्यांसमोर सांगतो खूप धन्यवाद तुझं भावा. धनु तुझे खरंच मनापासून आभार. आणि देवा तुझी मी गंमत करतो कायम, तुला माहिती आहे. आणि आय लव्ह यू.
मला वाटतं हा सिनेमा हॉरर सस्पेन्स थ्रिलर हे सगळं असलं तरी एक ऑक्टोपस- सेटवर विनोद सुरू होता का सतत असं वातावरण असेल. एक मला तुम्हाला सांगायचं वाटतं की ऑक्टोपस आणि माझ्यामध्ये एक साधर्म्य आहे. ऑक्टोपसाकडे 3 हृदय असतात, माझ्याकडे माझं एक हृदय आहे, हे एक हृदय आणि हे एक हृदय आहे माझं. 3 हृदय आहेत माझ्याकडे. पण देवा कायम आमच्या सगळ्यांवर प्रेम करत आलाय. सेटवरती आम्हाला कोणाला शशांक सरांना चहा खूप आवडतो, त्यांना चहाचं बघणं किंवा आमच्या सगळ्यांसाठी डाएटचं वेगवेगळं खाण्याचं बघणं, असं देवाला कायम आवडतं. देवा कायम सेटवरचं वातावरण कसं चांगलं राहील आणि कलाकार म्हणून आम्ही कसे इन राहू याच्याकडे देवाचा कायम कल असतो. मला वाटतं सगळे. आणि शशांक सर म्हणाले देवा काळजी रे. प्रीतम सर, मला यावरून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे नंतर. एक मिनिट, मला एक सांगावंसं वाटतं की मी आणि कुशलनी एवढ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आनंदाने शेअर केल्यात की रात्री आमचं 1:30 शिफ्ट लागल्यानंतर जे आम्ही उपाशी असायचो, म्हणजे आम्ही शूट करताना पोटात काही अन्न नसावं असं, सो 10 वाजता पॅकअप होईल असं वाटायचं, मग 10:30 वाजता जेऊ, तर ते 2 वाजता पॅकअप व्हायचं 1:30 शिफ्ट. आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग मी आणि आमचा कुशल 3:30 वाजता आम्ही नूडल्स करून खायचो. सो ही जी काही गंमत आहे ती फार मस्त आहे. गबाडगुंडमुळे ही गंमत थँक्यू. आता बस, आता काय नाही पुढे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. स्मिता मॅम आपल्याकडे वळते. आपण देखील या सिनेमात एक भूमिका साकारत आहात आणि या व्यतिरिक्त आपण इतरही बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडत आहात, पण ह्या सिनेमातल्या भूमिकेने आपल्यासाठी काय दिलेलं आहे? माझ्यासाठी तर ह्या भूमिकेने मोठं घबाड दिलंय अनुभवांचं. ज्या मागच्या वर्षभरामधले जे अनुभव मला आलेत, हे कित्येक वर्ष मिळालेच नव्हते. म्हणजे खूप काय म्हणतात, खूप चांगले अनुभव होते, खूप दुःखद अनुभव होते, काही छोटेसे वाईट अनुभवही होते, पण सगळ्यात जास्ती मला फ्रेंडली अनुभव खूप जास्त मिळाले. शिकण्यासारखं खूप होतं. मला प्रीतमने खूप जास्ती छान गाईड केलंय. माझा ॲक्च्युली हा पहिला सिनेमा आहे. याच्यापूर्वी मी फार छोटी छोटी कामं केली होती. माझ्यासाठी हे खूप अमेझिंग होतं की मला हे पात्र मिळतंय. पात्र फारच विचित्र वेगळं आहे, ज्याला खूप डार्क शेड आहे, म्हणजे ते खूप क्रूर आहे. आणि जसे मी अजिबात नाहीये, मी खूप जास्ती फ्रेंडली आणि खेळकर आहे. आणि सगळं श्रेय मी देईल ते प्रीतमला देईल. ते त्याची चॉईस होती, त्याने मला तिथे चूज केलं आणि मला घडवलं त्याने. सो सगळं थँक्स प्रीतमला. थँक्यू सो मच स्मिता, आणि खूप खूप शुभेच्छा या सिनेमातून आणि इथून पुढच्या प्रवासासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. यानंतर प्रसाद, आपल्या कॅरेक्टरविषयी आपण काय सांगाल? हॅलो, नमस्कार. सगळ्यात आधी मी प्रीतमला थँक्यू बोलेल, कारण की मी या इंडस्ट्रीमध्ये गेले 10 वर्ष आहे, पण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तर लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर होतं की हिरो खूप आहेत, पण मला असं होतं की काहीतरी मला वेगळं करता आलं तर खूप छान वाटेल. 10 वर्ष आले फिल्ममध्ये काम करतोय, त्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या फिल्ममध्ये निगेटिव्ह काम केलं. पण ते म्हणतात ना की वरचीची इच्छा नसेल म्हणून काही सक्सेस भेटलं नसेल. पण या सिनेमामुळे माझी एक अशी ओळख झाली की आज इंडस्ट्रीमधले काही फ्रेंड्स असतील किंवा बाहेरचे असतील किंवा काही लोकांमुळे अशी एक माझी एक इमेज झाली की मराठीमधला हा खलनायक, ही मला पदवी लोकांकडून भेटते. ह्या टीजर बघून, माझं प्रोमो बघून मला भेटते. त्याचं सगळं श्रेय फक्त प्रीतम भावाला जाईल. भाई खरंच थँक्यू. कोणाला तरी खलनायक म्हणून घेण्यात खूप आनंद होतो या सिनेमाच्या माध्यमातून. कारण हे सगळे हिरोज आहेत. तर ट्रेलर टीजर मध्ये बघितलं असेल की एक वेगळं असं कॅरेक्टर आहे. नक्कीच, पण खलनायक देखील खूप महत्वाचा असतो सिनेमासाठी. मेन म्हणजे ह्या कॅरेक्टरसाठी आणि माझं कॅरेक्टर म्हणजे मी प्रीतमच्या फिल्म मध्ये काम करण्यासाठी मला 7 ते 8 वर्ष गेली. आम्ही खूप जुने मित्र आहोत. प्रीतम मला एकच बोलायचं की भाई, ज्यावेळेस तुझ्यासाठी रोल असेल तो फक्त रोल तुझाच असेल. त्यामुळे मी फक्त भेटायचो, प्रीतम भावा कसा आहेस, आहे भेटल नक्की भेटल. तर आज तो क्षण आलेला आहे आणि आज प्रीतममुळे आज मी तुमच्या समोर आहे आणि एक वेगळी भूमिका किंवा वेगळे कॅरेक्टर घेऊन तुमच्या समोर येतोय. होप सो तुम्हाला ते नक्की आवडेल. थँक्यू थँक्यू सो मच.